नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये मी रवी भावनेचे आपलं स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण 115वा भाग बनवतो आहे आणि आजचा आपला विषय थोडासा वेगळा. मोसंबी बाग काढावी की नाही, हा बऱ्याचशा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न. आपण बघितलं असेल, बऱ्याचशा ठिकाणी बीड असेल, औरंगाबाद असेल, जालना असेल किंवा अमरावती, नागपूर असेल, बऱ्याचशा ठिकाणी लोक मोसंबी बागा या काढून टाकत आहे. त्याचं कारण बरेचसे शेतकरी म्हणता मोसंबीला सलग 2-3 वर्ष झाले भाव मिळत नाही, वातावरण खराब आहे, अनेक कारणं सांगून ते म्हणता मोसंबी शेती पुरत नाही. तर आज आपण थोडंसं या गोष्टीवर विश्लेषण करू. मी म्हणणार नाही तुम्ही कुठल्या पिकाची लागवड करा किंवा कुठल्या पिकाची नका करू. आज आपण एक सहज त्याविषयी चर्चा करणार. तर एक आपणा सर्वांना मी एक गोष्ट सांगू इच्छितो. या ठिकाणी आपण ह्या लाईन काढलेल्या आहे, खालीवर लाईन या बघत असाल आपण. तर आपण एखाद्या वेळेस दवाखान्यामध्ये ज्यावेळेस आपण ICUमध्ये जातो किंवा एखाद्या ऑपरेशन थिएटरमध्ये बघतो, तर अशा आपल्या लाईफलाईन ज्याला म्हणतो आपण, हार्टबीट, आपली जीवनरेषा अशी आपण पिक्चरमध्ये पण बघितलेली, खालीवर असते. आणि हीच लाईन ज्यावेळेस अशी सरळ होते, माणूस सरळ वर जातो म्हणजे तो मरून जातो. मग अशा प्रकारे आपलं जीवन जरी असेल तसं सरळ नसतं. त्यामध्ये सुख आलं की दुःख येणार, दुःख आलं की सुख येणार. म्हणजे आपली लाईफलाईन असेल, जीवनरेषा असेल किंवा जीवनातल्या कोणत्याही गोष्टी असेल, घडामोडी असेल, ही सरळ कधीच राहत नाही. फ्लॅट झालं की माणूस फ्लॅट होतो. तर त्या अशा खालीवर असतात. तर त्याचं कारण काय? ज्यावेळेस आपण श्वास घेतो त्यावेळेस आपण जातो, ज्यावेळेस आपण श्वास सोडतो त्यावेळेस ती खाली येते. म्हणजे श्वास घेतला म्हणजे आपण जगलो आणि श्वास सोडला म्हणजे आपण मरत नाही. आपल्याला श्वास घेत राहणं, सोडत राहणं, घेत राहणं, सोडत राहणं असे ज्यावेळेस चालू असेल त्याच वेळेस माणूस जिवंत असतो. तसंच बघा तुम्ही, या लाईफलाईनसारखंच आपलं एक बाजारभाव असतो, शेअर मार्केट असतं आणि आपल्या जीवनाची लाईफलाईन असते. तर आपण शेअर मार्केटचं उदाहरण घ्या. ज्यावेळेस शेअर मार्केट टॉपवर असतं त्यावेळेस बरेचसे लोक इन्व्हेस्ट करतात आणि ते खाली धडकन आढळतात, मग त्या ठिकाणी त्यांना लॉस होतो. परंतु जे माइंडेड लोक आहेत, ज्यावेळेस शेअर मार्केट हे डाऊन असतं त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करता, जेणेकरून त्यानंतर शेअर मार्केट हे धाव घेताना वरती जातं. मग शेअर मार्केटमध्ये काही लोक काय करतात, ज्यावेळेस शेअर मार्केट टॉपवर असतात त्यावेळेस इन्व्हेस्ट करतात, आणि काही लोक असे असतात शेअर मार्केट ज्यावेळेस ढासळलं असलं त्यावेळेस इन्व्हेस्ट करतात. तसंच आपले बाजारभाव ज्यावेळेस टॉपवर असता, उदाहरणार्थ डाळिंब घ्या. आता डाळिंब टॉपवर आहे, सध्या फक्त डाळिंब पीक हे टॉपवर आहे. अनेक शेतकरी डाळिंबाची लागवड करताय. म्हणजे ते काय करणार, डाळिंबाचे भाव खाली आणणार. आता तुम्ही बघा, जांभा खूप सारी लागवड झाली, आज जांब मायनस आहे. सीताफळाची खूप सारी लागवड झाली, आज सीताफळ मायनस आहे. मोसंबीची खूप सारी लागवड झाली, आज मोसंबी मायनस आहे. आणि सध्या लोक डाळिंबाचे भाव पाडायच्या मागे लागलेले, म्हणजे लागवड करताय. 2 वर्षामध्ये डाळिंबाचे भाव तुम्हाला रिव्हर्स आलेले या ठिकाणी दिसेल. जर तुम्हाला या गोष्टीचं, म्हणजे मी म्हणणार नाही पण तुम्ही माझी आठवण करणार, 2 वर्षानंतर डाळिंब तुम्हाला खाली आलेले 100% दिसतील. माझं ऑब्झर्वेशन. उद्या आपण या गोष्टीवर विचार करा, त्यावेळेस मला फोन करा. आपण बघितलेले जांब हा 50 रुपये 60 रुपये विकायचा, आज तो जांब 5 रुपये 10 रुपये किलो विकतोय. का विकतोय? लागवड भरपूर केली, मग जांबवर होता तो शेतकऱ्यांनी खाली आणला. तसंच सीताफळ बघा, 3-4 वर्ष अगोदर सीताफळ जागेवर 80 रुपये 70 रुपये, खराब सीताफळ 40 रुपये विकायचं. आज चांगले सीताफळ 14 रुपये विकले. माझे स्वतः सीताफळाची बाग आहे माझ्याकडे. मग आपण काय केलं, सीताफळाचे भाव पाडले. कशामुळं? लागवड करून. त्याच्यानंतर मोसंबी बघा, 3 वर्षा अगोदर 4 वर्षा अगोदर मोसंबी 55 रुपये 60 रुपये 65 रुपये 40 रुपये 35 रुपये विकायची. ती कुणी पाडली भाव तिचा? आपणच. लागवड केली, आणली मोसंबी 15 रुपये 20 रुपयावर. आणि डाळिंब तुम्ही बघा, डाळिंब 6 वर्षा अगोदर डाळिंबाची सिच्युएशन काय होती? 30 रुपये 35 रुपये, 30 रुपये 35 रुपये. आज डाळिंब 100 120 150. का? तर ज्यावेळेस 30 रुपये विकायचे त्यावेळेस लोकांनी काढून टाकले आणि नंतर खूप कमी लोकांचे, बोटावर मोजण्यावर लोकांचे डाळिंब राहिले,
त्यांना आज हा भाव मिळतोय, तर त्यांनाही तो भाव लोक खाऊ देणार नाही. आता खूप साऱ्या प्रमाणात डाळिंबाची लागवड होती आहे. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, ज्यावेळेस आपण टॉपवर असतो, बाजारभाव असेल, लाईफलाईन असेल, शेअर मार्केट असेल, जे काय असेल, तर आपण टॉपवर आली की इन्व्हेस्टमेंट करतो. काही लोक ज्यावेळेस डाऊन असतील त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट. म्हणजे मला एकच सांगायचं आहे, आज रोजी ज्याही शेतकऱ्यांची मोसंबी, सीताफळ, जांब असेल, हे 2-3 वर्षानंतर पैसे घेणार. मात्र लोक तसं करत नाही. ज्या गोष्टीचा भाव पडला तिला काढून टाकता, जिचा भाव वाढला तिची लागवड करता. मग आता याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या आपल्याला काय करायचं. तर शेतकरी मित्रांनो, आपण 115 भागामध्ये जी काही डिस्कस केली, ही जस्ट डिस्कस. प्रत्येकाचे वेगवेगळं मत असतं. आज आपण आपलं मत मांडलं, तर या ठिकाणी आपल्याला समजलं असेल मला काय म्हणायचं. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होईल, परंतु होऊ द्या. आज मी एक महत्त्वपूर्ण गोष्टीवर अजून चर्चा करणार. यावर्षी वातावरणाच्या लहरीपणामुळं थंडी थोड्या दिवस राहिली, दमट वातावरण तयार झालं, पुन्हा थंडी आली, पुन्हा दमट वातावरण तयार झालं. अशा वेळेस मोसंबी संत्रा बागेने एक चूर घेतलेली, तगार घेतली, नवती घेतली, आपण त्याला सरळ सरळ लीक झाली असे म्हणतो. परंतु शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण त्यावर एक सोल्युशन देतो शेतकऱ्यांना, जेणेकरून त्यांचं वर्ष वाया जाणार नाही. शेतकरी मित्रांनो, लक्षात ठेवा, बागेला खत भरून पहिलं पाणी दिल्यानंतर, पहिलं पाणी चांगलं द्या. बागेला खत भरून पहिलं पाणी दिल्यानंतर 10 ते 15 दिवशी ज्यावेळेस आपले डोळे फुगतात, तर एक फवारणी काढा. त्या फवारणीमध्ये आपण औषध वापरायचं आहे, अँटीडॉट स्टार. तुम्हाला दुसरं घ्यायचं असेल घेऊ शकता, अँटीडॉट स्टार. हे औषध जसं की फुलकळीचे हार्मोन झाडामध्ये तयार करून द्यायचं काम करतं. हे औषध आपल्याला वापरायचं, ॲग्रीफ्युचर कंपनीचं औषध आहे, ॲग्रीफ्युचर. हे वापरायचं आपल्याला 2 ml 1 लिटर पाण्यासाठी. आता याच्या अपोजमध्ये दुसरं घ्या. तुम्हाला वाटत असेल हे औषध नाही वापरायचं आपल्याला, बिंदास दुसरं घ्या. नागपूर भागातील म्हणजे नागपूरची कंपनी ऑर्बिटल क्रॉप सायन्सचं फिजा, बायोकेमिकल म्हणजे बायो प्रोडक्ट आहे. तर फिजा हे आपलं ऑर्बिटलचं, ऑर्बिटल क्रॉप सायन्सचं फिजा, हे औषध आपल्याला 1 लिटर पाण्याला 0.5 ml, अर्धा ml नाही औषध घ्यायचं. अँटीडॉट स्टार ॲग्रीफ्युचरचं 2 ml 1 लिटरला, फिजा ऑर्बिटल क्रॉप सायन्सचं 0.5 ml. या दोन्हीपैकी तुम्ही कोणतं एक औषध वापरा. याच्यासोबत आपल्याला सिलिकॉन बेस स्टिकर, दोन्ही औषधसोबत सिलिकॉन बेस स्टिकर वापरायचं कंपल्सरी. आणि दुसरं औषध वापरायचं आपल्याला या दोन्हीसोबत ZNB म्हणजे झिंक बोरॉन. मग तुम्ही वनिताचं घ्या, साविलचं घ्या, कोणत्या कंपनीचं घ्या. लक्षात आलं. अँटीडॉट स्टार जर घेतलं तर सिलिकॉन बेस स्टिकर वापरायचं आपल्याला 0.5 ml आणि ZNB वापरायचं आपल्याला 1 ग्रॅमनं 1 लिटर पाण्याला. मग आता तुम्हाला अँटीडॉट स्टार जर नसेल वापरायचं तर फिजा घ्या. फिजासोबत ZNB 1 ग्रॅम, सिलिकॉन बेस स्टिकर 0.5 ml, असं 1 लिटर पाण्यासाठी प्रमाण घेऊन बागेला खतं भरून पहिलं पाणी दिल्यानंतर 10 ते 15 दिवसाला, 10 दिवस म्हणा, 12 दिवस म्हणा, 15 दिवस या दरम्यान ही फवारणी काढायची. मग आता तुम्ही म्हणत असाल हे औषधं आपल्याला मिळतील कुठं. तर हे औषधं मिळण्यासाठी तुम्हाला 2 नंबर देतो. त्या दोन्हीपैकी म्हणजे अँटीडॉट स्टारसाठी 1 नंबर आणि तुमच्या ऑर्बिटल क्रॉप सायन्ससाठी 1 नंबर देतो. महाराष्ट्रभरामध्ये ते कुठं मिळेल हे तुम्हाला सांगता. परंतु हा नंबर मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दोन्हीचे नंबर देणार. दोन्हींना तुम्ही फोन करू शकता. हे जर नसेल वापरायचं तुम्हाला तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठलंही औषध वापरा आणि आपल्या बागेला जास्तीत जास्त फुलं लावा, जेणेकरून वर्ष वाया जाणार नाही. तुमचं वर्ष जर वाया गेलं तर मग तुम्हाला पुढचा मिरूकभर घ्यावा लागेल किंवा मग त्या पुढचा आंब्याभर. तर शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची 155 भाग आपण जो बघितला, आशा करतो तुम्हाला समजला असेल. कृपया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.